युजुअली लग्नाचा निर्णय सगळेजण निवांत बसून ठरवतात, पण आमच्या केसमध्ये ना टाईमच नव्हता ठरवायला. कारण की 1 महिन्याच्या आतमध्ये आता आम्हाला लग्न करायचं होतं. लव्ह स्टोरीच्या 10व्या भागात तुमचं स्वागत आहे. त्या शॉकमधून बाहेर पडूपर्यंत विचार करूच तर सगळं ठरवूच तर आठवडा निघून गेला होता आणि मार्च महिना स्टार्ट पण झाला होता. खरं सांगते, साखरपुडा होईपर्यंत मला विश्वासच बसत नव्हता की आमचं लग्न होईल, कारण की 1 महिन्यामध्ये कितीच तयार होईल असं मला वाटत होतं. पण माझ्या घरातली बोलले की तू काहीच टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळं बघतो तयारी वगैरे, तू फक्त तुझ्या पेपरकडे लक्ष दे. कारण की तेव्हा माझे पेपर्स पण चालू होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मम्मी बोलली होती. तेव्हा माझे पेपर ना फेब्रुवारी 21ला स्टार्ट झाले होते आणि ते डायरेक्ट 15 मार्चला संपणार होते. बॅक टू द पॉईंट. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ती म्हणजे माझे पप्पा पण इंडियामध्ये अवेलेबल नव्हते, म्हणजे आमच्यासोबत नव्हते. कामानिमित्त ते बाहेर गेले होते, त्यामुळे सगळा जो लोड होता ना तो मम्मीवरतीच होता. तेव्हा माझी काय सिच्युएशन होती ना ही मी तुम्हाला सांगते. शॉकवर शॉक घेऊन ना मी अशा शॉकमध्ये गेले होते ना की तर मला समजतच नव्हतं आणि माझं डोकं चालणंच बंद झालं होतं. मी काहीच बघत नव्हते, काहीच करत नव्हते, सगळं फॅमिली मेंबर्सच सांभाळत होते. इतका मोठा शॉक मला का लागलाय ना हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुरुवातीला समजेल. मग शेवटी आम्ही डिसाईड केलं की हा लग्न करायचंच आहे आणि आता आपण हळूहळू एक कार्यक्रम पण घ्यायला स्टार्ट करूयात. मग पुन्हा आम्ही गुरुजींकडे पाहून तारीख वगैरे शोधायला चालू केले, कुठले चांगले दिवस आहेत, कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम करायचे. मग इथून पुढे आमचे कार्यक्रम स्टार्ट झाले. मग आमचा पहिला कार्यक्रम काय होता नाही तर मला येत्या व्हिडिओमध्ये समजेल. तोपर्यंत फॉलो करून घ्या.